जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये नामदेव महाराजांचा हरिपाठ आपण पाहतोय। या हरिपाठातील 7वा अभंग सुरू आहे। काल या अभंगाचे आपण 2 चरण पाहिले। या 2 चरणांमध्ये मुख्यतः नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की आपण जी तीर्थाटन करतो, तप इत्यादी साधनं करतो, त्याची रास झालेली आहे। म्हणजे त्याचा इतका ढीग आपल्यापाशी झालेला आहे की खरं साधन आपल्यापासून लांब राहिले, किंबहुना आपण खऱ्या साधनापासून लांब राहिलोय। ते आपल्याला सांगतायत की परमेश्वर म्हणा, भगवंत म्हणा, तो तुमच्या जवळच आहे। त्याला प्राप्त करण्यासाठी बाहेर कुठे धडपड करण्यापेक्षा आधी तुमच्या आत तुम्ही शांत झाले पाहिजे, मन ताब्यात आणले पाहिजे, चित्त स्थिर केले पाहिजे, आपला अहंकार कमी करण्याचा अभ्यास केला पाहिजे। अभ्यास असा शब्द आहे बरं का। असं होणार नाही की हे निरूपण ऐकलं किंवा गोंदवलेकर महाराजांचं एखादं प्रवचन ऐकलं की आपला अहंकार लगेच गेला। त्यासाठी अभ्यास करावा लागतो। ते आपल्याला सांगतायत की असा अहंकार ठेवून तू जर तीर्थयात्रा, तपाचरण इत्यादी करत राहिलास तर पदरात काही पडणार नाही। तू हे समजून घे की खरं तीर्थाटन म्हणा किंवा तपश्चर्या म्हणा, ही भगवंताच्या नामात राहणे हीच आहे। पुढच्या चरणांमध्ये नामदेव महाराज म्हणतायत, होईल साधन तुटेल बंधन, वाचे जनार्दन सुफळ सदा। साधन घडेल, बंधनही तुटेल, फक्त त्यासाठी भगवंताचं नाम अखंडत्वानं घेणं गरजेचं आहे। सदा हा शब्द फार महत्त्वाचा आहे। नामस्मरणाच्या समासामध्ये समर्थ रामदास म्हणतात, नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर। भगवंताचं नाम घेणं वेगळं आणि नाम निरंतर घेणं वेगळं। निरंतर म्हणजे अखंडत्वानं। आपण थोडासा या गोष्टीचा सूक्ष्मपणे विचार करूया। अखंडत्वानं आपल्याला भगवंताचं नाम घेता येतं का? कसं आहे, आपण वाचेनं म्हणजे वैखरी वाणीनं म्हणजेच तोंडानी जर नाम घ्यायला गेलं तर त्याला काही मर्यादा आहेत। कालांतराने आपला घसा दुखायला लागेल, आपल्या घशाला कोरड पडेल आणि ते नाम थांबेल। कदाचित ते नाम सुरू असताना आपल्या मनानंही नामस्मरण सुरू राहील, पण मनाचा भरवसा नाही, कारण विचार हे मनाचं खाद्य आहे। उपासना पद्धती कोणतीही असो, प्रत्येक उपासना पद्धतीमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे मनाला मारून पुढे जाणे, मनाचं अमन होणे किंवा मनाचं उन्मन होणे। मनाच्या माध्यमानं नाम घ्यायला जर आपण गेलो तर कुठे ना कुठे म्हणा आपल्याला मन भरकटल्याचा अनुभव येणारच आहे। नाम एकाग्रतेनं होणार नाही असं नाही, पण अखंडत्वानं ते होणार नाही। अखंडत्वानं नाम होण्यासाठी मनाला बाजूला करणं आवश्यक आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आपण साधनेचा थोडा खोलात जाऊन अर्थ पाहतोय। हे उघडच आहे की आज मी तिला आपण तोंडाने किंवा मनानेच नामस्मरण करतो। डोळे मिटून बसल्यानंतर शांतपणे मनामध्ये नाम घेण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला याच्या पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे हे इथे बघण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे हे ऐकून मनामध्ये नामस्मरण करण्यात काही अर्थ नाही, कारण अशाने मन स्थिर होणार नाही आणि अखंड नामस्मरण साधणार नाही, असा कोणी विपर्यास करून घेऊ नका। आपल्याला साधनेच्या अंतरंगामध्ये खोल शिरायचं आहे, म्हणून आपण या विषयाकडे त्या दृष्टीनं पाहतोय। नामदेव महाराज या चरणामध्ये साधकाची एक अवस्था सांगतायत। ते म्हणतात, वाचे जनार्दन सुफळ सदा। ही अवस्था आहे बरं का। सदा म्हणजे अखंडत्वानं, अखंड भगवंताच्या नामामध्ये साधक राहतो, या अवस्थेला ते सांगतात। पण आधीच्या ओळीमध्ये ही अवस्था कशाने प्राप्त होते ते सांगतात। होईल साधन तुटेल बंधन। बंधन तुटल्याशिवाय सदा म्हणजे अखंड नामाची अवस्था प्राप्त होत नाही।
मग हे तुटणार कसं बंधन? तर त्याला नामदेव महाराज म्हणतात, होईल साधन. साधन केलं तर तुटेल. आणि कशाचं बंधन आहे तेही आपण पाहूया. साधन केलं तर तुटेल म्हणजे काय, याचा खुलासा आधीच्या 2 चरणांमध्ये झालाय, जो आपण कालच्या निरूपणात पाहिला की भगवंताचं नाम हे सार सर्वस्व आहे, किंवा मी म्हणजेच परमात्म स्वरूप आहे असा बोध देणारं भगवंताचं नाम आहे. या भावानं जर साधना घडली तर बंधन तुटणार आहे. कशाचं बंधन आहे? अर्थातच देहबुद्धीचं आहे. पण देहबुद्धीचं बंधन हे अगदी शेवटी तुटतं. त्याआधी एक बंधन तुटतं, आणि ते बंधन आहे आपल्या मनाचं. आपलं मन हे एक विलक्षण इंद्रिय आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. जे मन विषयासक्त असतं ते बंधनाला कारण होतं, आणि जे मन विषयापासून दूर भगवंताकडे आसक्त असतं ते मोक्षाला कारण होतं. म्हणजे या मनाच्याच आधारानं आपण बद्ध झालेलो आहोत, आणि या मनाच्याच आधारानं आपल्याला त्या बद्धतेतून आपली सुटका करून घ्यायची आहे. साधना जेव्हा साधक करायला लागतो, आणि मुख्यत्वे करून तो जर खऱ्याखुऱ्या नामाच्या साधनेत राहिला, जसं की आपण मगाशी पाहिलं की मी आणि देव निराळा नाही, या भावाने जर तो नामात राहायला लागला, तर त्याचं हे मनाचं बंधन हळूहळू तुटायला लागतं. हे थोडंसं तसंच आहे जसं काट्यानं काटा काढावा. काटा घुसलेला असतो, पण तो काढण्यासाठी एखादा काटाच आत घुसवून तो काटा काढावा लागतो. तसंच आपलं मनच आपल्याला आपल्या देहबुद्धीच्या भावनेतून बाहेर खेचतं. आपल्या मनानंच खरं म्हणजे मी म्हणजे देह आहे हे अज्ञान पाळून ठेवलेलं आहे. गोंदवलेकर महाराज ही गोष्ट अत्यंत सोप्या भाषेत सांगतात. मी देह नाही असे म्हणत गेल्यास केव्हा ना केव्हा तरी आपल्या देहाचा संग सुटेल. हाच मनाचा साधनेला वापर करून घेणे आहे. सर्व संतांनी आपल्याला हाच बोध दिलाय. असं पहा, आपल्या चित्तामध्ये आलेली दूषितता जर मनामुळेच आली असेल तर मनाने ती घालवायला काय हरकत आहे? महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास मी रामाचा आहे असं म्हणावं. असं म्हणत गेल्यानंतर मी विषयाचा नाही हे आपोआपच आपल्या आत घडत जातं. हे जसं जसं घडत जातं तसं तसं आपलं मनाचं बंधन तुटायला लागतं. तुम्हाला एका उदाहरणाने सांगतो. एखादी व्यक्ती असते ज्याला खाण्यापिण्याची, सिनेमा बघण्याची किंवा फिरण्याची खूप आवड असते. कालांतराने त्या व्यक्तीच्या आयुष्यात महाराजांची प्रवचनं आणि महाराजांचं चरित्र येतं. महाराजांचे विचार त्याला पटायला लागतात. महाराजांच्या चरित्रातील प्रसंग त्याच्या मनाला भावायला लागतात. कालांतरानं तोही असा विचार करतो की आपणही नामस्मरण करावं. महाराजांचं चरित्र वाचून, त्यांचे विचार वाचून एवढी शांती मिळतेय, तर महाराज म्हणतायत ना, आपण नाम घेऊया. हळूहळू तो नामस्मरण करायला लागतो. नामस्मरणाची जादू अशी आहे की त्यामध्ये शांतीही मिळतेच मिळते. कदाचित पुष्कळ शांती पहिल्यांदा मिळणार नाही, पण शांतीची थोडी बहुत चुणूक तरी येतेच. मग त्याला ही शांती एकदा अनुभवाला आली की तो अधिकाधिक नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायला लागतो. नामामध्ये आपला वेळ द्यायला लागतो. अशा वेळी त्यानं आपलं आयुष्य मागे वळून जर पाहिलं तर पूर्वी जसं तो फिरायला जात होता, जसं खाण्यापिण्याची त्याला आवड होती, त्या आवडीमध्ये थोडा फरक पडलेला असतो. पूर्वीची त्याची विषयासक्त वृत्ती थोडी का होईना आज अंतर्मुख झालेली असते. हे घडलं कशामुळे? अर्थातच श्री महाराजांच्या कृपेमुळे. पण ही कृपा तरी पदरात कशामुळे पडली? तर भगवंताच्या नामामुळेच. आता हा जो त्याचा सगळा प्रवास झाला, म्हणजे आधी विषयांकडे भरपूर खेच होती, तिथून हळूहळू महाराजांच्या सान्निध्यात तो आला. त्याला विचार पटले, नामस्मरण करायला लागला, आणि मग हळूहळू नामाची गोडी लागली. या सगळ्या प्रवासाकडे आपण थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया. विषयांची त्याला आधी आवड होती म्हणजे काय हो? म्हणजे त्याचं मनच त्याला त्या विषयांकडे खेचत होतं. आपण याही आधी निरूपणांमध्ये पाहिले की आपलं मन जर आपल्याला अनुकूल नसेल
तर आपल्याला विषयात सुद्धा गोडी लागत नाही. आपलं मन अस्वस्थ असेल तर भूक असूनही अन्न गोड लागत नाही, किंबहुना भूकच लागत नाही. थोडक्यात काय, मनाची विषयांकडे खेच होती आणि हा विषयाधीन झालेला होता, किंवा मन त्या त्यावेळी विषय सेवनासाठी अनुकूल होतं. मग जेव्हा महाराजांबद्दल वाचलं, त्यांचे विचार वाचले, त्यांचं चरित्र वाचलं, त्याचं मनन चिंतन केलं, ते कुणी केलं? मनानंच केलं ना. मन त्या ठिकाणी त्याला घेऊन गेलं आणि ते घडलं. असं आपलं होतं का हो, की आपल्या मनात अजिबातच नाही आहे, तरी पण आपण महाराजांचं चरित्र वाचत बसलोय, तासनतास वाचतोय? मुळीच नाही. आपल्या मनामध्ये असतं म्हणून आपण ते वाचन करतो, मनामध्ये येतं म्हणून आपण नामस्मरणाला बसतो. म्हणजे अर्थ काय झाला इथे? ज्या मनाच्या योगाने तो विषयांकडे जात होता, त्याच मनाच्या योगाने तो श्री महाराजांकडे गेला. आता श्री महाराजांकडे गेल्यावर श्री महाराजांचं प्रेम मिळणारच. तसंच त्याला ते मिळालं. त्याला शांतीचा, समाधानाचा थोडा का होईना अनुभव आला. आणि मग अर्थातच पूर्वीची विषयांकडची खेच राहिली नाही. आतून शांतता मिळत गेल्याने विषय थोडेसे गौण होत गेले. असं होत होत साधक शेवटी विषयांमधून पूर्णपणे बाहेर येतो आणि भगवंताच्या पायी लीन होऊन जातो. असं नामाचं महात्म्य आहे. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की असं साधन तुझं घडलं की तुझं मनाचं बंधन तुटून जाईल. मनाचं बंधन तुटल्यानंतर देहबुद्धी तुटायला फार वेळ लागत नाही. मनाचं बंधन तुटेपर्यंतच थोडेफार साधनेचे कष्ट आहेत, नंतर मात्र ते कष्ट नाहीत. मन एकदा मागं पडलं की तिथे शब्दही मागे पडतो, आणि शब्द मागे पडला की वृत्तीही मागे पडते. वृत्ती मागे पडली की अखंडत्वानं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या ठिकाणी साधक स्थिर होतो. असा तो जेव्हा स्थिर होतो त्यावेळी सुफळ सदा अशी नामाची अवस्था प्राप्त होते. सदा म्हणजे अखंडत्वानं. वाचे जनार्दन सुफळ सदा, असं नामदेव महाराज या अवस्थेचं वर्णन करतात. पुढच्या ओळीमध्ये मात्र ते आपल्याला आश्वासन देतात. नामा म्हणे हरी उच्चार तू करी, उद्धरसी निर्धारी इहलोकी. इहलोकामध्ये निश्चितपणे तुझा उद्धार आहे, पण अशा पद्धतीनं भगवंताच्या नामाचा उच्चार जर तू केलास. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं निरूपण जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा आपण उच्चार या शब्दाची फोड पाहिली आहे. उद अधिक चर म्हणजे उच्चार, म्हणजेच ऊर्ध्वगामी जाणे, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास अंतर्मुखता येणे. भगवंताच्या नामामध्ये जो जास्तीत जास्त अंतर्मुख होतो, किंवा ज्याचं जीवन, ज्याची जीवनाची चित्शक्ती किंवा कुंडलिनी किंवा सुषुम्नेतून प्राणप्रवाह जेव्हा ऊर्ध्वगामी होतो तेव्हा त्याचा उद्धार निश्चित आहे, असं नामदेव महाराज म्हणतायत. मन मागे पडल्यानंतर किंवा मनाचं बंधन तुटल्यानंतर उद्धार होणं हे अपरिहार्य आहे. कारण असा साधक पुन्हा विषयांमध्ये गुंतत नाही. कारण तिकडे गुंतण्यासाठी ज्या मनाची आवश्यकता असते ते मनच मेलेलं असतं. साहजिक आहे की त्याच्याजवळ आता जे शिल्लक राहतं ते म्हणजे त्याचं आत्मस्वरूप, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. त्यामुळे मन नाश पावल्यानंतर जो काही जीवभाव उरतो तो सद्गुरू कृपेने आत्मभावामध्ये विलीन होतो. ही जी प्रक्रिया आहे, जीवभावाचं आत्मभावामध्ये विलीनीकरण होणं किंवा जीवभाव मागे पडून आत्मभाव प्रगट होणं, या प्रक्रियेलाच हरी उच्चार असंही म्हणतात. म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाकडे जीवाचं आचरण घडणं. देहबुद्धीच्या बरोबर उलट दिशेचा हा प्रवास. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की असा ज्याचा प्रवास झाला त्याचा उद्धार निश्चित होतो. नामा म्हणे हरी उच्चार तू करी, उद्धरसी निर्धारी इहलोकी. असा हा या हरिपाठातील 7वा अभंग आहे. या पुढील अभंगांचं निरूपण आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.